द रिपब्लिकन विजन चैनल में आप सभी दर्शकों का हार्दिक स्वागत है। शेतकरी कामगार पक्ष के प्रदेश महासचिव भाई राहुल देशमुख इनके 50वें जन्मदिन के अवसर पर काटोल के लक्ष्मी सभागृह में स्मृति से वीरेंद्र बाबू देशमुख यूथ फोर्स द्वारा कार्यक्रम आयोजित किया गया था। इस कार्यक्रम में महाराष्ट्र के पूर्व गृह मंत्री माननीय अनिल देशमुख, रामटेक के खासदार माननीय श्याम बर्वे, आमदार अरुण केदार, माननीय आमदार अभिजीत वंजारी, वर्धा के खासदार माननीय अमर काड़े, आरपीआई सेक्युलर के विदर्भ अध्यक्ष माननीय दिनेश अंडर सहारे, जिला अध्यक्ष दीपक डोंगरे सभा मंच पर उपस्थित थे। इस अवसर पर नागपुर से समता सैनिक दल के उपस्थित सर्व मान्यवर, या कार्यक्रमाला उपस्थित सर्व माजी सैनिक, सत्कार मूर्ती आणि या क्षेत्रातील नागरिक बंधू आणि भगिनी, सत्कार माझा वाढदिवसाचा घेण्यापेक्षा माझ्या बायकोचा घेतला पाहिजे। इतक्या वर्षापासून ते मला सहन करून राहिली तर कशी करून राहिली हेही विचारलं पाहिजे। मी जर तोंडावर बाकीच्याला बोलतो तर तिले बोलतो, स्वभाव बदलत नसते। पण एक आहे, जोपर्यंत बायको किंवा आई चांगली नसते तोपर्यंत माणूसही घडत नसते। तिले साडी पाहिजे असं, तिले दागिने पाहिजे असं, जसं यायला सांगितलं का स्टेशनावरच्या डुकरांना 150 कोटीची प्रॉपर्टी जमा केली नुसतं म्युन्सिपाल्टीच्या भरोशावर, हे बायको नसताना आता आहे, पण प्रॉपर्टी तर तेव्हा जमा केली जेव्हा बायको नव्हती। 20 वर्षापासून ते मला सहन करून राहिली, ते अपेक्षा ठेवत नाही घरात काही आणलं पाहिजे, पैसा आणला पाहिजे, 2 नंबरचा आणला पाहिजे, माझं घर चालवलं पाहिजे, घर मस्त केलं पाहिजे, हे अपेक्षा ते ठेवत नाही। माझे भाऊ ठेवत नाही, माझे पोरं ठेवत नाही, माझी आई ठेवत नाही। हे संस्कार आमच्या वडिलांना आमच्यावर केले आहे। कसंही गरिबीत जीवन काढतो आम्ही, किती अडचणी भोगतो, रोजचा ताता राहते। 3 कमाईचे पूत वीरेंद्र देशमुखांनी तयार केले, पण रोजची अडचण राहतेच, कधी इलेक्ट्रिकचं बिल जास्त येते ते भरत राहते। पण अशा परिस्थितीमध्ये जेव्हा सत्ता हातामध्ये येते, सत्ता हातात आल्यावर जेव्हा 10 लाखाची पेटी समोर येते तर भाऊ हे बिल काढण्यासाठी पैसे द्या, त्याला नाही म्हणणं हे सगळ्यात कठीण काम। त्याला सुद्धा नाही म्हटल्याचे अनेक उदाहरणं या गावात भेटते। याच्यासाठी नाही म्हणण्यासाठी शक्ती हे बायकोपासून आणि आईपासून येते, कुटुंबापासून येते। त्याही 2 नंबरचं नसते पाहिजे म्हणून आपण ते ठुकरावू शकतो, कोणी तसं ठुकरावू शकत नाही। आपण माझ्या वडिलांनी शिकवलं त्याच्याप्रमाणे जो गरीब खुदा असन, जो अडचणीत असन, दलित असन, दीन असन, दुबळा असन, कसाही असन, त्याचं काम आपण केलं पाहिजे। अर्ध्या रात्री आपल्या घरात जर मदत मागत आला तर तो वापस गेला नाही पाहिजे, त्याची काही ना काही प्रमाणात आपण मदत केलीच पाहिजे। त्याचं काम झालं पाहिजे, त्याचं काम पूर्ण करून दिलं पाहिजे। आणि त्याचं काम जर सरकार दरबारी असेल, सरकार ऐकत नसेल, त्याच्यासाठी रस्त्यावर उतरायची तयारी, आंदोलन करण्याची तयारी सुद्धा आपली असली पाहिजे। हे माझे वडील सांगून गेले, त्याच्याप्रमाणे आम्ही वागतो, त्याच्याप्रमाणे आम्ही आंदोलन करतो, म्हणून आम्ही पोलिसांनी भेट नाही। ते सांगून त्याही दिवशी सांगितलं सभेमध्ये, अजून कोणत्या ह्याच्यात नेऊन टाकायचं आहे समजून घ्या, ह्याच्यात म्हणजे काय चालतं तिथं नेऊन टाका। आम्ही आमची लाईन सोडणार नाही, आम्ही आमचे धोरणं सोडणार नाही, आम्ही आमच्या मागण्या सोडणार नाही। पण आज माझा मित्र आमदार आहे, अनिल बाबू आमदार आहे, सुनील बाबू आमदार होते, मोठे माणसं आहे, खासदार साहेब आपल्या पाठीशी आहे, पण तुम्ही सगळेजण एक दिवस फुरसत करा आणि माझ्यासोबत आयजीकडे चला। 2 नंबरचे धंदे अजूनही सुरू आहे, सट्टापट्टी अजूनही सुरू आहे आणि बेखौफपणे सुरू आहे, कारण इथून एसपी पर्यंत माल पोहोचवणं सुरू आहे। आणि 2 नंबरचे धंदे या गावात मी खपवून घेणार नाही। एवढे मोठे माणसं असल्यावर आपण तर प्रेशर टाकलं पाहिजे। ते तर जुमानून नाही राहिले आहे, चाकू घेऊन बसते स्टेशनाच्या तिथं इराणी। याचे व्हिडिओही आहे, फोटोही आहे। पोलीस स्टेशनमध्ये ते पोरं कंप्लेंट करायला गेले, तुमचेच राष्ट्रवादीवाले ठोके। पोलिसांनी कंप्लेंट दिली नाही, आमच्याकडे कुमक नाही, आमच्याकडे पोलीस
पोलीसवाले नाही, आमच्याकडे स्टाफ नाही, हे पोलिसांचे उत्तर आहे. जोडा मारायच्या कामाचे नाही आहे का? चालतं का मिलिटरीवाले तिथं? त्याला जोडा मारल्याशिवाय रस्त्यावर येणार नाही आहे. आपल्याला मिलिटरीवर पाठवायचे, आपल्याला तिथं देशाला वाचवायला लावायचं आणि याईनं इथं बसून शेण खायचं, हप्ते खायचे आणि पूर्णची पूर्ण पिढी, जवान पिढी बर्बाद करायची ड्रग्सच्या नादात लावून, 2 नंबरच्या धंद्यात लावून. याच्यासाठी तुम्ही देश वाचवासाठी तिथं बॉर्डरवर लढता का? याच्यासाठी तुम्ही जीव देता का? याच्यासाठी स्वतंत्र सेनानी लढले का? याच्यासाठी महात्मे झाले का? या मोजक्या माणसाईनं पैसे खाण्यासाठी, हे जे 2 नंबरचे धंदे खाण्यासाठी. मागही सांगितलं सुनील भाऊ, तुम्हाला आमच्या गावात सगळंच काही भेटते, खुल्लं दाखवून देतो मी, सट्टापट्टी सुरू आहे. आणि आता अजून माजून गेले. माजते कोणाच्या भरोशावर? वरिष्ठ माजलेले असते, वरिष्ठ सूट देते, कुठूनही रेट टाकली तरी त्याचं काही बिघडणार नाहीये हे माहीत असते, शाश्वती असते, गॅरंटी असते. म्हणून 2 नंबरचे धंदे खुलेआम सुरू आहेत या क्षेत्रामध्ये आहे. पण आपण तिथं गेलं पाहिजे की बंद केलं पाहिजे. तुम्ही आयजीकडे चला, नाही तर पुढच्या त्याच्या वरच्या अधिकारी, आयजी पर्यंत पोहोचत असेल तर त्याच्या वरच्या अधिकाऱ्याकडे चला. पण हे सांगणं गरजेचं आहे. रेड करून इथं पकडून दाखवणं, पकडून दाखवलंय. जेव्हा जेव्हा पोलिसांमध्ये चॅलेंज दिलं मी पकडून दाखवलंय. इथं टाऊन चालणारी पकडून दाखवले, गांजाही पकडून दाखवलाय, अफीमही पकडून दाखवली आहे, चरसही पकडून दाखवली आहे, सट्टापट्टी जुवाही पकडून दाखवला. जोपर्यंत आपला जीव आहे, आपल्या क्षेत्रासाठी, आपल्या लोकांसाठी आपण झटलं पाहिजे, चांगले संस्कार क्षेत्रावर झाले पाहिजे, नवीनची पिढी जी येणारी आहे ती चांगलीच घडली पाहिजे. याच उद्देशानं आपण काम केलं पाहिजे. हेच विचार वीरेंद्र बाबूचे घेऊन आम्ही वाढलो. म्हणून आम्ही परवा करत नाही म्युन्सिपाल्टीत निवडून येईल का, आपले मेंबर पडतील का, पुढं आमदार होऊ का नाही होत. आता यायचं म्हटलं करू तर कोणता करू ते मला बरोबर ऐकून आलं. परिषदचा करू का सभेचा करू म्हटलं नाही. वयोमानानं होते, स्वतःही इच्छा झाली असेल का आता तूच जावा. आम्ही महाविकास आघाडीचं काम करतो, आम्ही पक्षाच्या धोरणाचं काम करतो, आम्ही आमच्या विचारसरणीचं काम करतो आणि त्या विचारसरणीवर चालतो. भले काही अडचणी ये, आपण लढाई आपली पक्की आहे. तुम्हाला सांगतो, माझे वडील 57व्या वर्षी गेले, माझा 50वा आहे. 5 वर्ष जर जुनं दिले तर 55चा होतो. मग आमदार झालो तरी 2च वर्ष राहते, तेव्हा गॅरंटी नाही मी राहील का नाही राहील. इतिहास आहे तसा म्हणून सांगून राहिलो. पण तुम्ही माझ्या भाईला घेऊन जाण्यापेक्षा तुम्ही शरद पवार साहेबांना म्हणा ना. अनेक केले ना, नाही पण अनेक केले ना. मिटकरी सारखे जे उठून पडाले ते केले. जे कामात नाही आले, जे महाविकास आघाडीच्याही कामात नाही आले ते केले. आणि आमचा भाई तुमच्या भरोशावर उभा राहिला तर पडला. हाही न्याय सगळीकडे सारखा झाला पाहिजे, सगळ्यांनी घेऊन बसलं पाहिजे. फक्त शेका पक्षाच्या सरचिटणीसाची जबाबदारी नाही आहे की माझ्या काटोलच्या एखाद्या माणसाला आमदार केलं पाहिजे किंवा काय केलं पाहिजे. झालं नाही झालं तरी तेवढी ताकद आम्ही ठेवतो आमच्या आंदोलनात, तेवढी ताकद आहे. आमच्या लोक आहेत, आमच्या पाठीशी राहणाऱ्या लोक आहेत, तेवढी ताकद आहे. जे काम करायचं असेल ते काम आम्ही पूर्ण करून घेतो. पण इच्छाशक्ती तुम्ही सुद्धा कुठेतरी दाखवली पाहिजे. कोणाला नाही केलं, इथून खासदार केले, इथून आमदार केले. जिचकार सारखा दिग्गज पाठवून टाकला वीरेंद्र बाबूनं. जेव्हा सुनील शिंदे काकाचं काम केलं, ते काँग्रेसचे होते, आपलं पुलतचे होते. शरद पवार बाहेर निघाले होते तेव्हा. आणि जेव्हा याचे वडील उभे होते 96 मध्ये उभे असताना हे जनता दलाकडून उभे होते ना, मेघे साहेब हे काँग्रेसमधून उभे होते. यायचंही काम केलं, तेव्हाही पुढे होतो आपण. इथं डावा विचारसरणी मांडणारा, डावा विचारसरणी पेरणारा एकच माणूस वीरेंद्र बाबू होता. म्हणून इथं दुसरं स्थान काँग्रेस नंतर या क्षेत्रामध्ये खासदारकीच्या दुसरं स्थान या डाव्या विचाराचं होतं. म्हणून इथं जनता दल 2 नंबरवर होतं. जेव्हा वीरेंद्र बाबू वारले आणि तिथं ते धुरा सांभाळणारं कोणी नाही राहिलं, तेव्हापासून ते सगळं वलय शिवसेनेकडे वळत गेलं या क्षेत्रात.
क्षेत्रामध्ये, म्हणून शिवसेनेचा खासदार निवडून गेला आणि तिसरी आघाडी मागं पडली आणि काँग्रेस त्याच्यापेक्षाही मागं पडली. आणि जेव्हा जेव्हा आम्ही आता तुमचं काम करून राहिलो तर तुम्ही आलेच निवडून. जोरानं भेटलो, इथंही नाही, यायच्याही भाषेच्या प्रचाराला गेलो होतो वर्ध्यात, महाविकास आघाडीचं धर्म पाळू. कधी कोणाला आम्ही अपेक्षा ठेवत नाही का ते थँक्यू म्हणून का आम्हाला पेट्रोल देईन का, गाडी देईन का पैसे देईन का, आम्ही कधीच त्याची चिंता करत नाही. आम्ही काम करतो. पण जे विचारसरणी पेरायची आहे ते पेरायची आहे की लोकांपर्यंत आपले विचार पोहोचले पाहिजे. जसं अनिल बाबूंना आपल्या भाषणामध्ये सांगितलं शेतकऱ्याची काय अडचण आहे, हे थांबायच्या विषयी रेल्वेच्या सांगितलं. आताच मला बर्वे साहेबांनी, आपल्या खासदार साहेबांनी पत्र दाखवलं, 13 ऑगस्टचं पत्र आहे का आम्ही त्याची शहानिशा करतो, त्याचा तपास करतो आणि त्याच्यानंतर त्याच्यावर निकाल कळवतो. थांबे का बरं बंद झाले म्हणून सरळ सरळ त्याच्यामध्ये त्यांनी काही लिहिलं असेल ते दिशाभूल जरी करत असेल तुमची, तर मी तुम्हाला सांगतो ते त्याच्यात आर्थिक पाहून राहिले. इथून काहीतरी त्यांनी पर्सेंटेज ठरवलं आहे, तेवढं उत्पन्न होत असेल तरच इथं थांबा द्यायचा, नाही तर नाही द्यायचा. असं काही आकडा आहे का 10 का 15 हजार रुपये रोजचा कलेक्शनचा? ते सांगितलं पाहिजे का हे तुम्ही कमर्शियली फायदा करण्यासाठी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही आहे, सरकारच्या सोयी सुविधा आहे. इथून रोज अपडाऊन करणारे लोक आहे, त्यांच्या सोयीसाठी रेल्वे आहे आणि ती रेल्वे थांबली पाहिजे. आणि तुम्हाला अडचण नाही झाली पाहिजे म्हणून तिसरी आणि चौथी लाईन तुम्ही करून राहिले, म्हणून मालगाडी आणि पॅसेंजर तुम्ही अलग करून राहिले. तर मालगाडी आणि पॅसेंजर जर अलग करून राहिले, ट्रॅफिक जर विरळ होऊन राहिला तर स्टॉपेज तुम्ही दिलेच पाहिजे. आणि सगळ्या गोरगरिबासाठी सगळ्यात महत्त्वाचं जाण्या येण्याचं साधन जे काही असेल तर ते फक्त रेल्वे आहे. बस सुद्धा महाग पडते. त्याच्यामुळं त्या सुद्धा दृष्टीनं आपण ते विचारलं पाहिजे. शेतकऱ्याची परिस्थिती काही लपून नाही, शेतकऱ्याची परिस्थिती सगळ्यालाच माहीत आहे. पण खोटं नाटक बोलणारे, खोटे नाटे आश्वासनं देणारे, यायनं जे नाव घेतलं फडणवीस साहेब, शेतीचं काय समजते, तुमचा संत्रा गळून राहिला, मोसंबी गळून राहिली तर उद्या ते म्हणायचे होय का फेविकॉलचा फवारा मारा ना, संत्र तांबून नाही कळायचे. इतकं ज्ञान द्यायला शेतीचं आहे. आणि ते शेतीवर भाषणं करते, ते शेतीवर बोलते, ते शेतीचे प्रश्न मांडते, ते विरोधात असले म्हणजे शेतकऱ्याचे प्रश्न मांडते. पण जेव्हा सत्तेवर असते तेव्हा कापूसही आठवत नाही, संत्राही आठवत नाही आणि सोयाबीनही आठवत नाही, काहीच आठवत नाही. कोणी मरत असन तर चालन, गृहमंत्री ते आहे, पण कोणावर बलात्कार झाला तरी त्याला चालते आणि कोणावर किती अत्याचार झाला तरी चालते. कोणाला काहीच नसन केलं, अत्याचाराविरुद्ध लढत असन तर त्याने माझ्यासारख्याला जेलमध्ये तरी टाकायची त्याची तयारी असते. पण त्याला प्रश्न सोडवण्याची काही कदर नाही आणि काही त्याला तुमचं आमचं घेणं देणं नाही आहे. निवडून यायचं आहे, खोटं बोलायचं आहे, आश्वासनं द्यायचं आहे, धनगराचं आश्वासन देऊन टाकायचं आहे, मराठ्याला आश्वासन देऊन टाकायचं आहे, जो येईल त्याला हो म्हणून टाकायचं आहे. तुम्हाला नोकरी नसन भेटत त्याला हो म्हणायचं, तुम्हाला पोरगी नसन भेटत त्याला करून देतो म्हणायचं, तुम्हाला पोरगं नसन होत तर ते बी पाहून घेतो म्हणायचं. हे इलेक्शनच्या तोंडावरचे आश्वासनं आणि हे खोटे नाटे आश्वासनं अजूनही देणं सुरू आहे. लाडकी बहीण योजनेतून ज्या भावानं आपल्या बहिणीच्या विरोधात स्वतःची बायको उभी केली, गाडीच्या भारावर पडली, तेव्हा आता सांगून राहिला बहिणीचा पुडका आणून बहिणीला आपल्याला मदत करायची आहे म्हणून. तेव्हा काहून नाही दिसली बहीण? माहीत आलं का कोणाविषयी बोलून राहिलो मी? तर यायच्यात दुसऱ्या गटाचा नेता. तेव्हा नाही आठवली लाडकी बहीण पडून राहिली का, पडली नाही पाहिजे का? तिचंही अस्मिता जी आहे ती आपल्याच कुटुंबाची आहे, आपल्याच विचारसरणीची आहे. आपण स्वार्थासाठी गेलो, आपल्या इन्क्वायऱ्या बंद झाल्या पाहिजे म्हणून गेलो, आपल्यावर रेड नाही पडल्या पाहिजे म्हणून गेलो, पण बहिणीच्या विरोधात कॅन्डिडेट उभा नाही केला पाहिजे हे सुद्धा लाज द्यायला वाटत नाही. जे सत्याचे तलवे चाटते, तुमचं विचारसरणी सुद्धा बदलून तुम्ही विरुद्ध विचारसरणीमध्ये तिथं जाऊन बसता सरकारमध्ये. हे काय तुमची राखण करणार आहे? हे काय तुमची सेवा करणार आहे? हे काय तुमचे प्रश्न सोडवणार आहे? येतील का हे लाडकी बहीण वगैरे सांगायसाठी तर त्याचे प्रश्न सोडवायसाठी? कुठून देणार आहे 46,000 कोटी रुपये? खोकलाड्या मारायच्या. इलेक्शन 3 हप्ता पुढं केलं काही 1-2 हप्ते बायाला भेटले का बाया खुश होतील आणि यायले मतदान करतील. ज्या एमपीनं सुरू केलं होतं, एमपी मधून एकही खासदार निवडून नाही आला, त्या एमपीनं आज बंद करून टाकलं. कारण त्याचं खासदारकीचं इलेक्शन निघून गेलं, त्याचा प्रश्न सुटून गेला. तेच इथं होणार आहे. पण आपला महाराष्ट्र जागृत आहे. आपल्या इथे
जे व्यवसाय इथून गुजरातमध्ये पळवले ते लक्षात आहे ना. एक गुजराती 2 गुजराती काही महाराष्ट्र चालवणार नाही हे या क्षेत्रातल्या लोकांना नागरिकांना स्पष्ट माहीत आहे. म्हणून हे आघाडीसोबत आहे. म्हणून हा आघाडीचा रिझल्ट खासदारकीमध्ये दिला आणि तोच आघाडीचा रिझल्ट येणाऱ्या इलेक्शनमध्ये येणार. फक्त आपली एकजुटता अशीच राहिली पाहिजे. माझ्या खूप कानं भरणं सुरू आहे, उभं राहिलं पाहिजे म्हणून. समाधान कोणीच करणार नाही. त्या दिवशी इथं एक आंदोलन झालं, शेतकऱ्याविषयी झालं. शेतकऱ्याचे प्रश्न सोडवण्यासाठी चरणसिंग फार येऊन बसले होते तिथं. म्हटलं हे चोट्ट कसं काय आलं तिथं, काहून आलं? शेतकऱ्याचे प्रश्न आहे. शेतकऱ्याचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी एक तर वरतून उपमुख्यमंत्र्यांनी आलं पाहिजे, मुख्यमंत्र्यांनी आलं पाहिजे, कृषी मंत्र्यांनी आलं पाहिजे, आश्वासनं द्यायला पाहिजे, उपोषण सोडवायला पाहिजे. हे कसं आलं? हे सरकारचा प्रतिनिधी त्याच पक्षात आहे म्हणून आलं. कोणत्या अधिकारानं आलं? ज्या एपीएमसी मध्ये तो सभापती आहे त्या एपीएमसी मध्ये एकही दिवस शेतकऱ्याचा माल एमएसपी प्रमाणे खरेदी केला नाही. तेव्हा भाड झुकून राहिला होता का एपीएमसी मध्ये? तिथं शेतकऱ्याचा बळवळा नाही आला. दुसरे जेव्हा सोंग करते त्या सोंगामध्ये मी तुमच्या शेतकऱ्यासोबत तुमच्या दुःखामध्ये सामील आहे दाखवण्यासाठी हे मगरमच्छ असून रडणारे नौटंकीबाज हे तिथं रस्त्यावर येते, तिथं नौटंक्या करते. दुसऱ्याच दिवशी आम्ही त्याची पीक विम्याचे पैसे देते म्हणून सांगते. आले पैसे? 2च जणांचे आले. सब नौटंकी आहे. विरुद्ध वातावरण तयार करण्याचे षडयंत्र प्रयत्न आहे. जो एपीएमसी मध्ये सर्वाधिकार त्याच्याकडे आहे, जो एमएसपी प्रमाणे खरेदी करा हे कंपल्शन टाकू शकते, तेव्हा तो ते करत नाही. शेतकऱ्याचं नुकसान होऊ देते, डोळ्यानं पाहते. दलाल जसा पिळाचा तसा पिळून टाकते. व्यापारी जसा मालात भेटन जितक्या स्वस्त्यात भेटन तितक्या स्वस्त्यात घेते. याचा सभापती म्हणून त्याच्यावर अंकुश राहत नाही. तेव्हा शेतकऱ्याचा याचा गडबडा येत नाही आणि दुसरा उपोषणाला बसला का शहाणपणा सांगायला तिथं जाते. हे किती कळकळीचे आहे हे सगळ्यालाच माहीत आहे. हे आम्ही भेद याच्यासाठी नाही का आम्ही कोणाचे 2 रुपये खाल्ले नाही, खात नाही आणि प्रचार करायचे पैसे घेत नाही. याचा अनुभव तुम्हाला आला असं. खासदार साहेब, आमदार साहेब यायले मागच्या आला, यायले आला असं. हेच संस्कार माझ्या वडिलांचे होते. माझ्या वडिलांनाही कधी दाग लागला नाही. तेच आम्ही प्रयत्न करतो. आता खोटे नाट्य आरोप तर काही टाकते. माझ्यावर 354 लागला होता छेडखानीचा. आता मार बेल नाही भेटली पाहिजे म्हणून पूर्ण गुन्हे एकत्र करून त्याच्यात गेले होते. कोर्टासमोर जाताना चार्जशीटमध्ये याच्यावर 354 आहे, म्हणजे या बलात्कारी पण आहे, या छेडखानी करणाराही आहे, या बदमाशही आहे, याच्यावर क्रिमिनल केसेसही आहे. या गाड्याही अडवते. म्हणजे ते आपण आंदोलन करतो रस्ता रोखतो. चित्र असं निर्माण करते का हे भयंकर कुख्यात गुंड आहे या गावातला. आणि हे ज्यानं काल स्टेशन जे वॅगन फोडून चोऱ्या करून उत्पन्न केलं, ज्यानं सागवान चोरलं, ते सभ्य झाले या गावातले. यायचं सुद्धा पुराण काढावं लागते, यायचं सुद्धा उभरून काढावं लागते. त्याच्याशिवाय याचा बंदोबस्त होत नाही. 2 नंबरचे लोक या राजकारणातून दूर होत नाही. तोपर्यंत आपला लढाई आमदार होय नाही तर नाही होय, म्युन्सिपाल्टी भेटे नाही तर नाही भेटे, आपलं काही घेण देण नाही आहे त्याच्याशी. आपली लढाई आहे आम जनतेसाठी लढायची, त्याला न्याय मिळवून देण्यासाठी. आपल्या माझ्या वडिलांनी काय सांगितलं, इलेक्शन म्हणजे हे आम्ही चळवळ म्हणून लढतो, निवडून येण्यासाठी लढत नाही. ही एक चळवळ आहे. त्या चळवळीच्या माध्यमातून मतदानाचा अधिकार मतदाराला समजला पाहिजे. मतदान आपलं विकलं नाही पाहिजे आणि मतदान कशा पद्धतीनं केलं पाहिजे, कोणते प्रश्न आपले आहेत, त्याचे निवाडे कोण कोण करणार आहे, कसे कसे करणार आहे, हे सगळे मुद्दे समजून घेतले पाहिजे आणि त्याच्यावर आपण मतदान केलं पाहिजे. हे सांगण्याचं काम आम्ही एक आंदोलन म्हणून आम्ही इलेक्शन लढतो. निवडूनच घ्यायचं असलं तर सोपंच आहे. पैसेच वाटायला लागते बेधून, आणि बेधून वाटले म्हणजे बेधून खावं लागते. बेधून खाल्ले वीरेंद्र देशमुखाची औलाद कशी राहील? मग
मग गरीब बुदाईचं काम कसं करन? भ्रष्टाचार करन तर. आणि गरीब बुदा दारात आल्यात त्याला पहिले पैशाची डिमांड नाही करन का? म्हणून आम्ही आमच्या सांगितलेल्या वडिलांच्या सांगितलेल्या विचारावर चालतो का गरिबाचं काम आपण केलं पाहिजे. श्रीमंताईचे कामं तर होतच राहत. येऊ निवडून नाही तर नाही येऊ, पण लढा. जसा माझ्या वडिलांना मरेपर्यंत लढला तसाच मरेपर्यंत मी सुद्धा लढणार आहे. तुम्हाला या 50व्या वाढदिवशी आश्वासन देतो की ज्याही वर्षी मी मरीन तेव्हाही मी आंदोलन करत मेलो पाहिजे, त्या स्टेजवरच मेलो पाहिजे अशी अपेक्षा बाळगतो. आपला साथ असाच पाठीशी राहायला पाहिजे एवढी अपेक्षा बाळगतो. आपण सगळे पाहुणे आले, इथं माझा सत्कार केला. शाल अभिजित तर येणारच होता, मित्र आहे माझा, मित्र आहे. LLB मी LLB आम्ही एकाच कॉलेजमध्ये होतो आणि त्याच्याही आधीची ओळख आहे. त्याच्याही आधीची ओळख आहे. त्याच्या आधीची ओळख म्हणजे आम्ही त्याच्या वडिलांच्या इलेक्शनमध्ये फिरलो तर ते येणेच होते. आपण आले, सर्वांचे आभार मानतो. तरी ते आमदार आहे बाबा, त्याची आभार मानाच लागत नाही तर राग निघाला तर पुन्हा 6 जिल्ह्याचा आहे. म्हणून ते म्हणे का कार्यक्रम सुरू करा, 6 जिल्ह्याचा एकच माणूस माझ्याजवळ आहे, बाकी त्याची वाट काय पाहायला. तू म्हटलं येऊ द्या. सगळे आले म्हणजे चांगला राजी खुशीनं कार्यक्रम होईल. कार्यक्रम चांगला झाला पाहिजे. दरवर्षी आम्ही इथं ब्लड कॅम्प घेतो, ब्लड डोनेशन ठेवतो. जवळपास 50 ते 100 करण्याचा प्रयत्न करतो. पण आम्ही जेव्हापासून सुरू केलं तेव्हापासून या गावात दर महिन्यातच ब्लड कॅम्प होते. त्याच्यामुळं तेवढं जागरूकताही वाढलेली आहे, तेवढं कलेक्शनही होते. नाही तर ते इंगळे साहेब आहे ते सांगतील तुम्हाला ब्लड बँकेचे का या गावातून किंवा या क्षेत्रामधून सगळ्यात जास्त ब्लड कलेक्शन जाते नागपूरला, सगळ्यात जास्त. हे जागरूकता प्रदीप भाऊनं सुरू केली होती. प्रदीप भाऊनं मराठा लान्सर्सच्या मार्फत प्रदीप भाऊ देशमुख आणि त्याच्यानंतर आपण सुरू केली. तर आज त्यालाही जवळपास 15 ते 20 वर्ष आपल्यालाही होऊन राहिले. तर हे एक आमचं ब्लड कॅम्प इथं नेहमीच असते आणि हे आम्ही 2-3 वर्षापासून सुरू केलं आहे. याचे सत्कार घ्या म्हणून, याचे घेतलेच पाहिजे. बुजुर्ग झाले तर बुजुर्ग माणसाचे घेतले पाहिजे, त्याचे आशीर्वाद आपल्या पाठीशी पाहिजे. ज्यांना आपले जीव धोक्यात ठेवून, आपले कुटुंब धोक्यात ठेवून बॉर्डरमध्ये लढाई करायसाठी गेले, कुटुंब वाऱ्यावर सोडले, त्यानं देशसेवा केली. 2-3 आपल्या इथं काहीतरी 71च्या लढाईमध्ये लढलेले, फ्रंटवर लढलेले सुद्धा सैनिक आहेत. एवढंच नाही तर आमचं गाव इतकं मोठं आहे साहेब का इथं माझी जस्टिसही आहे, इथं माझी आमदारही आहे, इथं माझी पोलीस कमिशनरही आहे, इथं माझी सैनिकही आहे, मोठमोठे पद भूषवलेले लेखक DG पण आहे आणि मोठमोठे लेखक, मोठमोठे रंगमंच बक्षिसं आणणारे नाटकाचे नाटककार, मोठमोठे कवी. म्हणजे विशेष उल्लेख म्हणजे ज्याचं रशियामध्ये नाव झालं, रशियामध्ये ज्यांचा सन्मान झाला ते इंगळे काका, वामनराव इंगळे. मोठमोठे साहित्यिक आहेत. फक्त एकच बिमारी आहे, गल्लोगल्ली लीडर पैदा झाले. एक काहीतरी फवारा शोधा लागतं मच्छर मारायचा राहायचं तसा, तर ही बिमारी गेली पाहिजे, लीडरची बंद झाली पाहिजे. त्याच गल्लोगल्लीतून तिथून ते सगळ्यांनी पैदा झाले. काम कोणाचंच करायचं नाही, अपेक्षा दुनियाभराच्या ठेवायच्या. एका क्षेत्रातून दुसऱ्याच्या भरोशावर निवडून यायचं, दुसऱ्या क्षेत्रातून तिसऱ्याच्या भरोशावर निवडून यायचं आणि आमदारकीचे स्वप्न पाहायचे ते 4थ्याच्या भरोशावर. हे सगळं चित्र आमच्या इथं आहे. तर याचं काही फवारा केवरा सापडत असेल केदार साहेब तर पाहिजा. ही बिमारी भयंकर मोठी आहे आमच्या क्षेत्रात. तर आपल्या सर्वांचे मी आभार मानतो. माझं तुम्ही इथे वाढदिवसाला आले, शुभेच्छा दिल्या त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. सर्वप्रथम या ठिकाणी वीरेंद्र बाबू देशमुख यांच्या स्मृतीला मी या ठिकाणी अभिवादन करतो. आणि हे अभिवादन करत असताना इथे सर्वांनी थोडक्यामध्ये भाषण करताना सांगितलं की कशा पद्धतीनं वीरेंद्र बाबू या संपूर्ण परिसरामध्ये या जिल्ह्यामध्ये
त्यांचा जो पक्ष होता शेतकरी कामगार पक्ष याच्या माध्यमातून या आपल्या भागामध्ये जे काम केलं, नगरपालिकेचा अध्यक्ष असो, विधान परिषदेचे सदस्य असो, या सर्व कामाची आपल्याला प्रामुख्याने सर्वांना कल्पना आहे. जे काही महाराष्ट्रामध्ये 3-4 लोकच आहेत की जे अनेक वर्ष नगरपालिकेचे अध्यक्ष राहिले. त्यामध्ये वीरेंद्र देशमुख, रमेश गुप्ता, एक तळगावचे अनिल देशमुख, 40 होते. हे म्हणजे 23-24 वर्ष, 22 वर्ष सगळे 3-4 लोक फक्त महाराष्ट्रामध्ये की सलग 22 वर्ष, 23 वर्ष, 24 वर्ष नगरसेवक राहिले. त्यामध्ये वीरेंद्र बाबू, त्याचबरोबर गुप्ताजी, आणि 40 गावचे अनिल देशमुख असे मोजकी मंडळी आहेत. नाही तर नगरपालिकेचा अध्यक्ष होते 2 वर्ष, 2.5 वर्ष, 5 वर्ष, त्यानंतर काम करण्याची ते संधी लोक देत नाही. पण ज्या पद्धतीनं वीरेंद्र बाबूंनी या संपूर्ण काटोल शहरामध्ये किंवा संपूर्ण परिसरामध्ये ज्या पद्धतीनं काम केलं, त्याच्यामुळे त्यांच्या कामाचा ठसा चलित झालं. आताही आम्ही समाजामध्ये काम करत असताना आम्हाला त्या ठिकाणी अनेक मंडळी दिसतात. त्या पद्धतीनं मी तर त्यावेळेस राजकारणात सुरुवातीला नव्हतं, नगराध्यक्ष स्थान, पण अजूनसुद्धा त्या पद्धतीनं नगरपालिकेच्या माध्यमातून म्हणजे अनेकदा काही लोक सांगतात की नगरपालिकेच्या माध्यमातून काम करत असताना इथे कोणाला घर बांधायचे आहे, तिथे जागा कमी पडत होती. आता तसं ते शासकीय जमीन पाहायला स्वतःची जमीन सुद्धा, मला वाटते हत्तीखाना सुद्धा स्वतःच्या जमिनीमध्ये वीरेंद्र बाबूंनी स्वतः जमीन घेऊन हत्तीखानाची वस्ती त्या ठिकाणी बसवली. आपली स्मशानभूमीची जागा सुद्धा मला वाटते वीरेंद्र बाबूंचीच आहे. त्यावेळेस अशा पद्धतीने नाही त्या ठिकाणी शासकीय जागा नसेल तर स्वतःच्या मालकीची जागा सुद्धा देऊन आपल्या काटोल शहरामध्ये काही भागामध्ये वस्ती जिथे वाढली, ती जिथे वाढत त्या ठिकाणी ती जागा देण्याचं काम वीरेंद्र बाबू यांनी त्या पद्धतीने केलं आहे. की आपल्या सर्वांना कल्पना आहे. विधान परिषदेचे सदस्य म्हणून सुद्धा त्यांच्या कामाची आपल्या सर्वांना कल्पना आहे. आणि हाच वारसा राहुलजी त्या निमित्तानं पुढे नेत आहेत. आणि नगरपालिकेचे अध्यक्ष म्हणून सुद्धा त्यांचं काम आपल्याला माहिती आहे कशा पद्धतीनं नगरपालिकेच्या माध्यमातून काम त्यांनी केलं, याची सुद्धा आपल्या सर्वांना कल्पना आहे. आणि सगळ्यांनी सांगितलं की जे मनात आहे तेच बोलायचं. त्याच्यामुळे अनेकाला त्यांचं बोललेलं भावच नाही, पण जे काही मनात आहे ते बोलण्याचं त्यांची त्या पद्धतीची सुरुवातीपासून त्या पद्धतीने काम करतात. आणि आपल्या ज्या भावना आहेत त्या कशा पद्धतीने मांडायचा, त्यांचा भाषण ऐकण्यासाठी तर संपूर्ण काटोल म्हणजे राहुल देशमुखचं भाषण म्हटलं का पूर्ण काटोल जमावत आहे. त्याच्यामुळे त्यांच्या भाषणाचा त्या पद्धतीने त्यांची पद्धत आहे. एखाद्याच गाडी घसरते म्हणा, पण अतिशय प्रामाणिकपणे काम करणारा एक प्रामाणिकपणे मी आपल्याला सांगू इच्छिते की इतके वर्ष झाले मी या भागामध्ये काम करत असतो जिल्हा सदस्यापासून, पण मी कधी ऐकलं नाही आतापर्यंत की नगरपालिकेचा अध्यक्ष म्हणून राहुल देशमुखनी कोणत्या ठेकेदाराकडनं कमिशन दिली. स्वतः अडचणीत असला तरी पण अशा पद्धतीनं कधी आतापर्यंत कानावर आलं नसेल की राहुलने अशा पद्धतीत काम केलं. या गोष्टीपासून राहुल अतिशय दूर आहे. नाही तर आपल्या इथं नगरपालिकेचे अध्यक्ष तुम्ही माहीत आहे काय चालतं इथं, म्हणजे राजकारणामध्ये फक्त पोट भरण्याच्या कामासाठी फक्त नगरपालिकेचा अध्यक्ष होऊन त्या निमित्ताने या गावामध्ये काम त्या ठिकाणी चालू आहे. हे आपण प्रामुख्याने आपल्याला नाव सांगायची आवश्यकता नाही. स्टेजला होतं मी फक्त स्टेशनच पुढचं काही बोलत नाही. पण इथे जे राजकारण चालते काटोल शहरामध्ये म्हणजे फक्त राज्य मंत्रालयामध्ये जायचं, तिथे अबू बाबू सगळ्याला पैसे द्यायचे, कामं इकडून तिकडून आपले पाहायचे ना. आपलं जे काम इथे येईल, जे काम इथे कशा पद्धतीनं आपल्याला स्वतःला मिळेल, आपल्या भावाला मिळेल, या पद्धतीनं गेल्या अनेक वर्षापासून
आपलं घर भरण्याचं काम त्या निमित्ताने आपल्या काटोल शहरामध्ये चालू आहे याची सर्व आपल्याला कल्पना आहे. त्याच्यामुळे या सर्व बाबीपासनं राहुल देशमुख सुरुवातीपासनं अतिशय दूर राहिलेले आहेत. मधल्या काळामध्ये एका लहान मुलीवर त्या निमित्तानं मधल्या काळामध्ये जे प्रकरण झालं, अटक झाली, त्या आपल्याला माहिती आहे की अतिशय महत्त्वाचा मुद्दा होता. त्याच्यासाठी स्वतः त्यांनी आवाज उठवला, त्याच्यामुळे त्याला अटक झाली. आता अटक का झाली आम्हाला माहीत आहे, वरतून आदेश आल्यामध्ये त्याच्यामध्ये अटक होण्याची काही आवश्यकता नव्हती. कारण की एखाद्या सामाजिक प्रश्नासाठी जर आपण आवाज उठवला तर त्याच्यासाठी अटक व्हायची काही आवश्यकता नव्हती. पण वरतून काहीतरी प्रेशर आलं, आम्हाला माहिती आहे कुणाचं प्रेशर आलं, त्याच्यामुळे त्याला अटक करण्यात आली होती. त्यावेळेस कशा पद्धतीचा आक्रोश त्या निमित्तानं मोठ्या प्रमाणात आक्रोश काटोल शहरामध्ये झाला होता. हजारोच्या संख्येने काटोलच्या पोलीस स्टेशन समोर मोठ्या प्रमाणात आपण सर्व मंडळी त्या ठिकाणी जमा झालेली होती, याची सुद्धा आपल्याला कल्पना आहे. त्याच्यामुळे ज्या पद्धतीनं राहुल या ठिकाणी काम करतो, आता जेव्हा लोकसभेची निवडणूक झाली, या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना, शेकापा, CPI, CPM, समाजवादी पक्ष हे 5-6 पक्ष मिळूनच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निवडणूक लढवली. आणि या संपूर्ण निवडणुकीमध्ये आपल्या रामटेकच्या सुनील भाऊ केदार यांच्या नेतृत्वाखाली सर्व जे निवडणूक लढली, या ठिकाणी सर्वांनी म्हणजे शिवसेनेने सुद्धा, शेतकरी कामगार पक्ष राहुल, बाकी असेल राष्ट्रवादी, या सर्वांनी ज्या पद्धतीनं प्रयत्न केले, त्यामुळे गेल्या अनेक दिवसापासून ज्या भागामध्ये काँग्रेसचा खासदार नव्हता तो सर्वांनी प्रयत्न केल्यामुळे त्या निमित्तानं सर्व या ठिकाणी मित्रपक्ष आणि बाकी जे आहेत महाविकास आघाडीचे सर्व घटक यांनी प्रयत्न केल्यामुळे आपला खासदार सुद्धा त्या निमित्तानं निवडून आला. हक्काचा खासदार त्या निमित्तानं झाला. आता हक्काचा खासदार झाल्यामुळे आपला जो महत्त्वाचा प्रश्न होता राहुल रेल्वेचा, तो रेल्वेच्या थांब्याच्या बाबतचा प्रश्न सुद्धा त्यांनी लोकसभेमध्ये उचलला. आणि कशा पद्धतीनं काटोल शहरामध्ये जे कोरोनाच्या पहिले ज्या पद्धतीनं रेल्वे गाड्या थांबत होत्या, त्याचा थांबा त्या निमित्तानं वाढायला पाहिजे. त्याचा पूर्वरच होता तसेच थांबे त्या निमित्तानं रेल्वे गाड्यात व्हायला पाहिजे. हे पहिल्याच अधिवेशनामध्ये आपल्या खासदार साहेबांनी त्या ठिकाणी प्रश्न त्या ठिकाणी उचलला आणि त्याला उत्तर देताना त्या खात्याच्या मंत्र्यांनी सांगितलं की आम्ही अवश्य याच्यामध्ये कारवाई करू. त्याच्यामुळे सांगायचा उद्देश हाच की या ठिकाणी सर्व जे आहेत महाविकास आघाडीचे घटक म्हणून सर्वांनी काम केल्यामुळेच आपल्याला या निवडणुकीमध्ये इथे यश आलं, हे सुद्धा या ठिकाणी सांगितलं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी सध्या जे शेतकऱ्यांसमोर अनेक प्रश्न आहेत. आपण पाहिलं की मागच्या वर्षी ना कापसाला भाव भेटला ना सोयाबीनला भाव भेटला. संपूर्ण आपल्या अधिवेशनवर कापूस, सोयाबीन, कापसाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही म्हणून ओरडत होतो. आमचे सुनील भाऊ सुद्धा, सगळे आमदार, सुनील केदारांनी सुद्धा त्या ठिकाणी अधिकाऱ्यांनी या प्रश्नासाठी आवाज उठवला. पण जेव्हा कापूस होता तेव्हा सोयाबीन होतं, यांनी भाव दिला नाही. आणि जेव्हा कापूस गेला मागच्या वर्षी तेव्हा सोयाबीन गेलं आणि त्यांना वाटलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रोज वाढत आहे, तेव्हा त्यांनी कापस आणि सोयाबीनसाठी 4,000 कोटी रुपये मंजूर केले. बरं 4,000 कोटी रुपये मंजूर केले, पण अट काय टाकली की अट टाकली ई पीक पाहणी. म्हणजे जो शेतकरी शेतामध्ये जाईल आणि त्याचं आपल्या शेतामध्ये नुकसान झालं किंवा ज्याचं जे काही कापसाचं नुकसान किंवा जे काही बाकी नुकसान झालं असेल त्याचा फोटो काढून तो सरकारकडे पाठवेल. ज्यांनी ई पीक पाहणीचा फोटो पाठवला सरकारकडे अपलोड करून त्याला फक्त नुकसान भरपाई दिली जाईल अशी अट टाकली. म्हणजे इकडे पैसे मंजूर करायचे पण शेतकऱ्याला पैसे नाही मिळाले पाहिजे याची सुद्धा अट टाकून द्यायची. याच्यासाठी सुद्धा आम्ही आवाज त्या निमित्तानं उठवत आहे की ही पीक पाहणीची अट राज्य शासनाने रद्द केली पाहिजे. याच्यामध्ये कोणत्याही शेतकऱ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल नाही, चांगले मोबाईल नाही, त्याच्या माध्यमातून अशा पद्धतीनं आपण आपल्या शेतामध्ये पीक पाहणीसाठी आपण अपलोड करू शकू. पण त्या पद्धतीनं शासनाने त्या बाबतीत काही केलं नाही. त्याच्यामुळे प्रचंड नाराजी या ई पीक पाहणीच्या बाबतीत या ठिकाणी सध्याची परिस्थितीत आहे. आणि त्याचबरोबर आपल्या भागामध्ये काटोल, नरखेड, सावनेर, कळमेश्वर या संपूर्ण भागामध्ये मोठ्या प्रमाणात मोसंबी होते, संत्रा होतं. आणि या 15-20 दिवसापासून ज्या पद्धतीनं मोसंबी आणि संत्र्याची गळ चालू आहे, जवळजवळ 50% जास्ती सुद्धा संत्रा त्या निमित्तानं जमिनीवर आल्या अशा प्रकारची परिस्थिती आहे. तो प्रश्न सुद्धा आम्ही राज्य शासनाकडे मांडला
तिथे पालकमंत्री आहे देवेंद्र फडणवीस, त्याला पत्र दिलं, त्याला काही पुरतच नसल्याने शेतकऱ्याच्या प्रश्न काही त्याला नेले नाही. सुनीलराव आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, पण शेतकऱ्याची काही लेनदेन नाही. अनेकदा त्यांना निवेदन दिले, DPTC सुद्धा आम्ही त्यांना निवेदन दिले की अशा पद्धतीची परिस्थिती आहे. त्या बाबतीत कोणती हालचाल राज्य शासनाकडे किंवा पालकमंत्र्याकडे झाली नाही. पण आज परिस्थिती अशी आहे की मोठ्या प्रमाणात कापूस आहे, मोठ्या प्रमाणात संत्रा आणि मोसंबी याची गळ मोठ्या प्रमाणात आपल्याकडे उघाली. आम्ही परत काल जाऊन 3 दिवसापूर्वी जाऊन परत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं आणि जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं की या बाबतीत लवकरात लवकर आपण पाऊल उचलले पाहिजे आणि सर्वे करून त्यांनी त्यांना जी काही मोबदला शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे तो मिळाला पाहिजे. आम्ही 4 दिवसापूर्वी 3 दिवसापूर्वी निवेदन दिलं. आजची तारीख काय वाटते 23 म्हणजे 20 तारखेला. आता 20 तारखेला निवेदन दिलं, त्याच्यामुळे आता त्यांनी आता सर्वे चालू केले. आता सर्वेचा रिपोर्ट गेल्यानंतर परत त्यांच्या मागे लागायला लागेल की सर्वेचा रिपोर्ट आला, मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना नुकसान झालं, आता याला मदत करा. पण हे काम सगळ्या पालकमंत्र्याचं, पण या बाबतीत पालकमंत्री कोणतेही लक्ष देत नाही. ही सुद्धा गोष्ट आपण प्रामुख्याने लक्षात इथे घेतली पाहिजे. त्यामुळे अनेक प्रश्न आहेत, त्याच्यासाठी आम्ही सर्व एकत्र जे काही महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष आहे, सर्व मित्र पक्ष आहेत, एकत्र मिळून काढू आणि याला न्याय कसा मिळून देते या पद्धतीने आवश्यक प्रयत्न करू. एवढं अर्थ मी सांगत असताना आजच्या या वाढदिवसाच्या निमित्तानं इथे राहुलजी देशमुख यांना शुभेच्छा देत असताना तुम्ही आता नगरपालिकेच्या कानाला सांगितलं तुम्ही बरोबर काही बोलला. आपल्या वडिलांसोबत सुद्धा मी या भागामध्ये एकदा आलो होतो. संत्र्याच्या कारखान्याच्या पुढे आंदोलन करत आणि आपल्या घराण्याचा तो एक वारसा आहे. सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी झटायचं, त्याच्यात गोदावरी बिलीज नाही करायची. हे केल्याने माझी मतं किती वाढतील, हे केल्याने मी उद्या त्या ठिकाणी आमदार होईल का, उद्या मी नगराध्यक्ष होईल का, उद्या सत्ता आहे का, उद्या मला लोक टाळ्या वाजवतील की मग त्या ठिकाणी गृह विभाग मला काहीतरी नोटीस देतील सुद्धा असा कधी विचार करणारे व्यक्तिमत्व आहे. राहुलचं भाषण म्हटलं की मग काय पाहिजेच त्या ठिकाणी आम्हाला विचार आम्ही नवीन विचारच करतो की आपण भाषण करायचं नाही करायचं. पण एक अभ्यासपूर्वक लोकांसाठी झटणारा वारसा असलेलं व्यक्तिमत्व आणि पुढे सुद्धा या व्यक्तिमत्वाने खूप दूर जाऊन समाजाच्या सेवेसाठी कर्तव्य पार पाडण्याची सगळ्याला अशा प्रकारचं आपलं उदाहरण द्यावं. आमच्या सगळ्या सारख्या लोकांनी सुद्धा तिथं नक्कीच अनुकरण करण्याचा प्रयत्न करावा. आम्ही कधी बरोबरी फेरीज करत असतो, जरा इकडचा भाग आहे, तिकडचा भाग आहे, राहुल सगळे विचार करतच नाही. आणि राहुल तुम्हाला घडलं की तुमच्या आई सुद्धा नक्कीच आभार मानले पाहिजे. त्या माऊलीने त्या लहानपणी संस्कार काढले नसते, तिथे सुद्धा हात जोडून त्या ठिकाणी आभार मानतो. त्या माऊलीने संस्कार तिथे आभार मानतो आणि अपेक्षा बाळगली की आपल्या वडिलांनी ती विचारधारा या मतदारसंघामध्ये परिसरामध्ये सर्वसामान्य माणसाची झटण्याची ती प्रथा परंपरा विचारधारा जोपासली. आपण सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये नक्कीच त्या ठिकाणी पुढे आपल्याला परमेश्वराने उदंड आयुष्य द्यावं आणि आपल्या माध्यमातून या समाजातील गोड गरीब लोकांची सतत सेवा व्हावी अशा बरोबर मन व्यक्त करून आपल्या शब्दाला विराम देतो. जय जवान. आपली प्राण आपलं आयुष्य या भारत भूमीसाठी अर्पण करणार. यानंतर श्री अशोकराव शेटे महार रेजिमेंट